झी 24 तास एक पाऊल पुढे। अभिनेता शरद पोंक्षे यांनी कसाबला दिलेल्या फाशीबद्दल आनंद व्यक्त करत आपलं परखड मत व्यक्त केलं। झी 24 तासवर पाहूयात शरद पोंक्षे काय म्हणाले। मला एक तर पहिल्यांदा म्हणजे खूपच आनंद झाला की कसाबसारख्या नराधमाला देशद्रोहाला आज फासावर लटकवण्याचं धारिष्ट्य आपल्या सरकारने दाखवलं, ज्याच्यासाठी आम्ही अत्यंत उत्सुक होतो। मीच नाही, 120 करोड भारतीय उत्सुक होते। त्याच्यामुळे आम्ही उत्सुक होतो आणि आज ते त्यांनी पार पाडलं। पण मग लगेच दुसरा विचार असा आला की एवढ्या गुप्त पद्धतीने करण्याचं काय कारण आहे, ते काही आम्हाला कळलं नाही। माझ्यासारख्या सामान्य नागरिक म्हणून मनामध्ये असे विचार येतात की त्यांनी जाहीरपणे सगळ्यांना मारलं, जाहीरपणे बॉम्बस्फोट घडवले, जाहीरपणे दहशतवादी कृत्य केलं, जाहीरपणे हकनाक गरीब आणि निरपराध माणसांचा बळी घेतला, तर त्याला असं गुपचूप फासावर का लटकवलं? का आम्हाला का त्याच्यातला आनंद मिळाला नाही? ज्यांना ज्यांना त्या बॉम्बस्फोटात ज्यांनी आपली माणसं, आपले रिलेटिव्स, आपले नातेवाईक, आपली अत्यंत जवळची माणसं हरवली आहेत, कायमची गमावून बसले, त्या सगळ्यांना बोलवायला हवं होतं आणि जाहीरपणे त्याच ज्या ठिकाणी त्यांनी ते कृत्य केलं त्याच गेटवे ऑफ इंडियाच्या समोर त्याला फासावर लटकवायला हवं होतं, असं माझ्यासारख्या एक सामान्य नागरिक म्हणून वाटतं मला। दुसरी गोष्ट, कसाबला फाशी दिली तर मग त्याच्या आधी अफजल गुरुला का नाही दिली? मग एकाच वेळेला दोघांना दिली असते तर हातात हात घालून दोघेही वर गेले असते नरकामध्ये, तर का नाही त्यांना दिली? म्हणजे काय आहे? आणखीन एक वेगळाच मुद्दा माझ्या मनात आला की महाराष्ट्राचं, मराठी माणसांचं, हिंदूंचं आराध्य दैवत म्हणून ज्यांना 40 वर्ष आम्ही पूजलं, ते आमचे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, ते गेले नुकतेच। अतिशय दुःखद निधन झालं। एक शोककळा अख्ख्या महाराष्ट्रावर पसरली। बाळासाहेबांचं गुणगान, बाळासाहेबांनी केलेलं काम, बाळासाहेबांची कलाशक्ती, बाळासाहेबांचं राजकारण, याच्याबद्दल इतकं काही लिहून येतंय, प्रिंट मीडियामध्ये सतत छापून येतंय, तर असं तर कुठे डाव नाही ना की हे सगळ्याचा फोकस कुठंतरी शिफ्ट करण्यासाठी की बाळासाहेबांचं वाढणारं महत्त्व आणि 2 वर्षानंतर 14 सालात येऊ घातलेल्या निवडणुका, याच्यामुळे हा फोकस शिफ्ट करण्यासाठी इतके दिवस ज्या कसाबला जिवंत ठेवलं, अचानक असं गुप्त पद्धतीने त्याला सकाळी मारलं आणि डायरेक्ट बातमी आली, असं माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसांच्या मनात अशा अनेक शंका आहेत। पण ॲट लास्ट सुबुद्धी झाली गव्हर्नमेंटला आणि त्यांनी फाशी दिली आणि हा अतिशय आनंद, फटाके वाजवण्याचा दिवस आहे। हा आनंद साजरा करायला पाहिजे। झी 24 तास एक पाऊल पुढे।